एक सामना जरूर विजय पताका झळकवताना दिसलाय, परंतु त्याच्यानंतर एक शेवटचा सामना अजूनही त्यांच्यासाठी असेल, जिथे मात्र सुधाकर गारे फाउंडेशनच्या विरोधात त्यांना सामना खेळावा लागणार आहे. ग्रॅपल आणि त्याच्यानंतर सीएसके चांदईचा विचार करायला गेला तर आतापर्यंत आपण पाहतोय 3 मॅच जरूर सीएसकेच्या वाट्याला आल्यात आणि जिथे मात्र एक मॅच विजयी पताका झळकवताना दिसून आले आणि 2 मात्र लॉसमध्ये आपण पाहिल्यात. परंतु पाहूया या मॅचमध्ये जर सीएसके विजयी पताका झळकवते किंवा ग्रॅपल 11 झळकते तर मात्र या मॅचमध्ये तितकीच मजा येणार आहे, कारण पॉईंट टेबलचा इतिहास पाहायला गेला तर बरंच काही घडू शकतं. कारण कालच्या डे नाईट स्पर्धेतल्या आपण मॅचेस पाहिल्या होत्या कर्जत प्रीमियर लीगच्या. 3 सामने जिंकून सुद्धा मात्र एका टीमला या ठिकाणी बाहेर जावं लागलं, कारण हा रनरेटचा विषय आला आणि त्याच्यानंतर मात्र एक टीम 3 सामने जिंकून सुद्धा मात्र टॉप 8 मध्ये दाखल झाले नाही. दरम्यान जाऊया मॅचकडे. इथे मात्र सलामीची जोडी मैदानात आहे. एकीकडे सुधीर पवार तर त्याच्या जोडीला नितीन शिनारे, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल पवन शेलार. कर्जत एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. एक क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे, परंतु पहिला बॉल यावेळेला लोअर फुलटॉस आणि त्याच्यानंतर मात्र कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. इथे डॉट जरूर येईल. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. इथे झेल टिपायला पाहिजे होता, कारण पहिल्या बॉलवरती तीच रणनीती आखली होती पवन शेलाने, परंतु दुसऱ्या बॉलवरती सुद्धा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच जाऊया कॉम्बॉक्स मध्ये करूया आपण परिवर्तन. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील पियुष बाबरे. हो, एक्सागावरला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन जय धुळे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत कर्जत प्रीमियर लीगच्या या दैदिप्यमान पर्वामध्ये. सुधीर पवारचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक चाललाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा आलाय चौकार. स्टेजच्या पाठीमागे केलेली आहे. थँक्यू सो मच नकुल. आणि आता बंद झालेला आहे लंच ब्रेक. समोर व्ही शेप मध्ये मिडॉनला चेंडू. स्वतः कॅप्टन पोचलेत. फक्त एक सिंगल. वेल कॉर्डिनेटेड आहे दोन्ही संघ आहेत. मजा येईल मॅच मध्ये. धावफलक संघाची जाऊन पोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्ही पाहतात. पवन शेलार यांच्यामध्ये पहिलं षटक यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. साई आमच्या समवेत ॲज अ स्कोरर. आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान प्रसादभाई थोरवे यांचं नुकताच व्यासपीठावरती शुभागमन होते. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेटला धर्म मानणारे नेतृत्व, क्रिकेटवरती ज्यांचं अफाट प्रेम आहे असे प्रसादभाई थोरवे यांचं नुकताच या व्यासपीठावरती आगमन होते. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपतोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 धावा धावपुस्तकावर.
पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला. पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धावा पुस्तकावरती. प्रसादभाई तोरवे यांचं नुकताच या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. स्पर्धेची संकल्पना त्यांच्याच वतीनं आखण्यात आलेली आहे. सुरुवातीलाच डिसेंबरच्या सुरुवातीलाच प्रसादभाई तोरवे यांनी जेव्हा आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करून सांगितलं की कर्जत प्रीमियर लीगचं कमिंग सूनचं बॅनर आपल्याला बनवायचं, तेव्हा आम्ही कुणालसोबत संपर्क केला की प्रसादभाईंना अशा अशा गोष्टीची गरज आहे. तेव्हा प्रसादभाईंनी सांगितलं की काही येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला डे नाईट फॉर्मॅटचा कर्जत प्रीमियर लीग भरवायची आहे. त्यासाठी आपल्याला मेहनतीला सुरुवात करायची किंवा प्लॅनिंगला सुरुवात करायची. त्या कारणास्तव बॅनर आपल्याला बनवायचा आणि दादूने झेल इथून पकडली आहे फलंदाज बाद. कल्पना सुरुवात होणं हे महत्त्व गरजेचं होतं आणि प्रसादभाई तोरवे पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक क्षणावरती बारकाईने नजर ठेवून होते. प्रत्येक पाहुण्यांवरती ते बारकाईने नजर ठेवून होते की कुठले पाहुणे या ठिकाणी उपस्थित होतात. कारण आमदार साहेबांची निकटवर्तीय भरपूर पाहुणे किंवा भरपूर प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना आवर्जून ते मुख्य व्यासपीठावरती घेऊन येतात. त्यांचा आदर तिथे सत्कार करणं, सन्मान करणं हे तितकंच गरजेचं आहे. धावा पुस्तकावरती धावा लागलेल्या त्या 9 धावा. एक गडी बाद झाला. CSK बॅटिंग करतोय. वेगवान चेंडू कवचला खेळलेत. जवळपास खेळाडू नाहीये. डीप मधून प्रोटेक्शन. 1 रन तर पूर्ण झाल्या. 1च रन. 1 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे 10 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 10 धावा पुस्तकावरती आहेत. अवेत आणि फलंदाज बाद. क्वाड बियांडच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथून बाद झालेत. सोमेश्वर मसननं झेल टिप थँक्यू सो मच. प्रसादभाईंचं संगीत आपण ऐकतायत. नुकताच आपण चर्चा केली त्या विषयावरती. प्रसादभाई तोरवे म्हटल्याच्या नंतर युवा शिलेदार म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. सातत्यानं आमदार साहेबांना यशाची उंच शिखर गाठण्यामागे या व्यक्तीचा देखील भरपूर हात आहे. सन्माननीय मनोहरजी तोरवे साहेब आपण पाहिलं तर ते देखील सातत्यानं क्रीडा स्पर्धेला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करत आलेले आहेत. आणि संपूर्ण तोरवे कुटुंबाला खास करून आपण पाहिलं हरिपाठ असू द्यात, कीर्तन असू द्यात, भजन क्षेत्राची जास्त आवड. सातत्यानं पाहिलेल्या फटका वैभव थेरचा मिड विकेट क्लिअर करतोय. सेजल 11 टीमच्या कटआउटच्या वरतून हा सिक्सर.
विजय पवार हे नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादू यांच्या ताळमीमध्ये कसलेला हा खेळाडू आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलं तर त्या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. सर्वांची अपेक्षा आहे की रायगड 11 मध्ये आपण विजय पवारला एकदा संधी नक्की मिळावी. सन्माननीय राहुलजी भाटकर साहेब आणि रियानजी पालटे साहेब यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. व्हावे खेळण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता. ओ नाही, कुठलेच खेळाडू पोहोचलेले नाही आहेत. जर प्रयत्न केला असते तर कदाचित तिन्ही खेळाडूंना झेल बनवू शकले असते. शॉर्ट कव्हर पॉइंट त्यानंतर बॉलर. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हरमध्ये 17 धावा पुस्तकावरती आपण इथून पाहतात. आपण पाहतात या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रसादभाई थोरवे जे श्रीमान लाडके आयोजक आहेत. थोडं स्प्लिट आउट प्लीज. लगेच सुरुवात करा मॅचला. 2च ओव्हर झालेले आहेत. दादू प्लीज, टीम मीटिंग नकोय. निवडक खेळाडू आहेत त्या कारणास्तव आपल्याला विनंती की आपण कृपया करून लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. केपी चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, घाई करा थोडी. प्रसादभाई थोरवे यांना श्रीमान या स्पर्धेचे मुख्य लाडके आयोजक त्यांच्या वतीनं पारितोषिक. संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवढे अर्धशतक होतील तेवढ्या अर्धशतकांसाठी त्यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये बनलेले आहेत. आणखीन अर्धशतक बनावे अशीच इच्छा असेल प्रसादभाई थोरवे यांची. मॅच रंगतदार बनवण्यासाठी ते काही करू शकतात. मगाशी जसा आपण उल्लेख केलेला आहे की प्रसादभाई थोरवे यांचे निकटवर्तीय रेहानशी पालटे यांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. RP इंटरनेटचे सर्वा म्हणून ज्यांची ओळख आहे आणि 2024चा ग्रामपंचायतीचा धुरळा ज्यांना उडवायचा आहे ते रेहानभाई पालटे यांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तडफदार नेतृत्व प्रसादभाई थोरवे यांना जे समाजामध्ये संपूर्ण ठिकाणी प्रेम पेरलेलं आहे त्या कारणास्तव आपण पाहतोय व्यासपीठावरती मोठ्या प्रमाणात गर्दी आपण प्रत्येक क्षणाला पाहिलेली आहे. 7 जानेवारीला जो लोकार्पण सोहळा झाला त्यामध्ये स्वतः आमदार साहेब आपण पाहिले तर टाळकरींच्या माध्यमातून स्वतः भजन गात होते. स्वतः त्यांच्या हातामध्ये टाळ होता, नृत्य ते करत होते. इतका ऐतिहासिक लोकार्पण सोहळा. बाईनेच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की या देशामध्ये सर्वात मोठी मूर्ती आपल्या कर्जतमध्ये होते. याचा देखील अभिमान असणं आपल्याला खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. स्वराज्याच्या राजधानी रायगडामध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. कर्जत म्हटल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात फार्म हाऊससाठी रिसॉर्टसाठी फेमस असलेलं कर्जत, परंतु आमदार साहेबांच्या प्रयत्नातून या कर्जतला नवीन ओळख देण्याचे प्रयत्न त्यांच्या वतीने चालू आहे. फटका संदीप मार्केचा मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि तशाच फॉर्मॅट तुम्ही एन्जॉय करतायत. लो फुलटॉस समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जय, फक्त 1. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 18 धावा पुस्तकावरती, माफ करा 23 वरती. 6 आल्या त्या 3 बॉलमध्ये. गौरव दादा यांना संपूर्ण त्यांच्या प्रतिनिधींना वॉकी टॉकीज प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. त्यांचे गैरउपयोग होऊ नये याकडे देखील गौरव दादांना बारकाईने लक्ष देणं कदाचित गरजेचं आहे. तिसऱ्याचा प्रयत्न नक्की केला जातो. निघालेत बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रो. 3 कंप्लीट. चौथ्यासाठीचा देखील कॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला धावतात वैभव. इशाराची कदाचित वाट पाहावी लागेल का.
केपीकडे चेंडू आहे, कुठला खेळाडू धाडेस करेल रन घेण्याची केपीकडे चेंडू असल्याच्या नंतर, आणि 4 धावा या चेंडूवरती पाहता पाहता पूर्ण झालेल्या आहेत. फिल्डरनं जबरदस्त मेहनत केली एस्टनच्या पाठीमागे, परंतु चपलाई आपण पाहिली संदीप मार्के आणि वैभव थेर यांची. 4 धावा या चेंडूवरती, प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. मॅच आता अंतिम टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो, अंतिम टप्प्यामध्ये आपण पदार्पण करतोय. सर्व सामने हे जबरदस्त रंगलेले आहेत. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 23 वरती, 27 माफ करा, या चेंडूवरती 4 आल्यात. 27 अवैध खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा आतल्या बाजूला लागला चेंडू, एक रन तर पूर्ण. हो, पुन्हा एकदा प्रयत्न खेळा होता, मानस होता, परंतु धाडस नव्हता, हिंमत जटू शकलेले नाही आहेत, कारण 2 ऑलरेडी विकेट गेलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात चांदे टीमच्या सातत्याने प्रेक्षक दरवर्षी त्यांना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित असतात. अवैध केलेत, हाफ ट्रॅकरला पीक केलाय, सरळ कॅमेरामॅनच्या वरतून पाठवला बॉल सीमा पार. 1 more use it, 6. धाव पुस्तकावरती बरेचसे विविध इंडिव्हिज्युअल बक्षीस आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहिलेले आहेत. नक्षत्र टेलिकॉम्स यांच्या वतीनं आकर्षक ऑफर आपल्याला पाहायला मिळत असते. घेऊन या आधार आणि घेऊन जा उधार, अशा प्रकारची त्यांची टॅगलाईन. 24 महिन्यांमध्ये 24 महिन्यांची सुलभ हप्ता स्कीम. सॅमसंग, ओप्पो, विवो, आयफोन, वन प्लस सारख्या मोठे ब्रँड्सचे मोबाईल 0 डाऊन पेमेंटमध्ये एकमेव ठिकाण जिथे हे पद्धतीचे मोठे मोबाईल तुम्हाला 0 डाऊन पेमेंटमध्ये मिळत असतात, ते म्हणजेच नक्षत्र टेलिकॉम्स. बॉलची डिमांड होते मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चेंडू द्या. संयोजन कमिटी नक्षत्र टेलिकॉम्स यांच्या वतीनं सातत्याने याही वर्षामध्ये एमर्जिंग प्लेयरसाठी अँड्रॉइड मोबाईल पुरस्कृत करण्यात आलेले, त्यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. प्रेक्षक वर्ग आता वाढलेले आहेत चांदई सुपर किंग्सचे. नक्की पाहुयात कुठल्या बाजूला प्रेक्षक आहे, पाहुयात चांदईचे किती प्रेक्षक आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांच्या प्रेक्षकांची हजेरी राहिलेली आहे. चांदई टीमची धावत संख्या फलकावरती जाऊन पोहोचलेले 2 गडी बाद 34 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सागर सावंत आलेत. 8 धावा त्याने बनवल्या, 2 विकेट दादूने घेतलेल्या आहेत. चांगली मेहनत संपूर्ण पदाधिकारी या स्पर्धेमध्ये घेत आहेत. ऑलराऊंडर भूमिका अध्यक्ष साहेबांची राहिलेली या स्पर्धेमध्ये. हो, अवैध खेळाचा होता. पाहुयात लाऊड अपील, लेज अँड टेकन, क्वाड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. फलंदाज लागली आणि कॉन्फिडंट अपील मोठी काढा होती. वैभव थेर कॅप्टन इथून बाद झालेले आहेत. ऑलराऊंडर भूमिका या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत की राहिलेली आहेत अध्यक्ष साहेबांची. त्याचबरोबर आपण
अभिषेकजी गायकर साहेबांची चर्चा आपण करत होतो. सलग हॅट्रिक विजेता ते राहिलेले आहेत इलेक्शनच्या माध्यमातून, 2 वेळा लगातार सरपंच आणि आता सध्या विद्यमान सदस्य. परंतु इथे क्लीन बोल्ट दादूची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना विशाल बोराड्याच्या स्वरूपामध्ये 4था धक्का, 34 ला 4. विकेट हॅट्रिक दादू इथून कंप्लीट करतोय. तर संघाचे संघ मालक यांच्या वतीनं अर्थातच सतीश गायकर साहेबांच्या वतीनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज इथून दादूला देण्यात येईल. जबरदस्त कमबॅक आपल्या संघासाठी, कारण 11च्या सरासरीने रन 34 बनल्या 3 ओव्हरमध्ये. दादू बॉलिंग मार्कवरती आले, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 8 दिल्या. पहिल्याच चेंडूवरती त्यानं कॅप्टन वैभव थेरला बाद केलं आणि दुसऱ्या चेंडूवरती विशाल बोराडे ज्यांना सरळ त्यांच्या यष्ट्या निस्तनाभूत करून लावले. हॅट्रिक बॉल हो, सेन्सिबली पुश केला. पुश करो खुश रहो, अजिंक्य बळोसे एक सिंगल या चेंडूवरती. 35 4 गडी आतापर्यंत गमावलेत. पाहूया तिथून आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण या क्रीडांगणाचा अंदाज जर घेतला तर मेहनत घेतली आहे संपूर्ण खेळपट्टीला बनवण्यासाठी. हो, लॉंगॉनला उठवलाय फलंदाज संदीप मार्केचा धमाका, 6. रिप्ले आपण पाहूयात. महत्वपूर्ण षटकार आलेला संदीप मार्केचा फाटका सरळ बॅटनं व्ही शेप मध्ये साइड अँगल आपण पाहता. tenniscricket.in च्या माध्यमातून प्रीतम मस्कर जबरदस्त कॅमेरा वर्क. षटकार संदीप मार्केचा एक्सप्रेशन 4 मध्ये इंडिव्हिज्युअल 12. हो, वेगवान चेंडू आणखी एकदा मिड विकेटला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन जय धुळे. डाऊन द बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला सरळ हातामध्ये दादूच्या चेंडू आला. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 42. 42 ऑन स्कोर कार्ड. पिकअप टॉप गिअर मध्ये आता बॅटिंग करण्याचा प्रयत्न. मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच संदीप मार्के. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 6 चेंडू मध्ये 19 याने इंडिव्हिज्युअल बनवला. दादूच्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत 8 आल्यात. हो, एज अँड टेकन, फलंदाज बाद. वेग होता या चेंडूवरती. 5. आणि त्याचबरोबर बाहेर वळण घेणारा चेंडू सरळ हातामध्ये विकेट किपरच्या. फलंदाज बाद. 42 ला 5. शिल्लक राहिलेल्या ग्रॅपल स्ट्रायकर्स वर्सेस CSK चांदई सुपर किंग्स या 2 संघांमध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करतात. पुढील सामना दक्ष 11 वर्सेस सेजल 11. गणेश सोकट वर्सेस कुणाल धाबने. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करावं. अंतिम षटक. हो, हवेत एका हाताने खेळलेत
मिड विकेटला हो चालला बॉल सीमा पार. संदीप मार्के आज अनोख्या फॉर्म मध्ये एका हाताने फटक्याला अटेम्प्ट केलं आणि या चौकार. संदीप मार्के यांच्या बॅटमधून संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 46. 7 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 23 वरती संदीप मार्के नवीन फलंदाज. बॉलिंग करत असताना याच क्रीडांगणावरती त्यानं स्पर्धा गाजवलेली आहे. तो आला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नितीन धुळे. हो हवेत खेळलेत सेमी हेलिकॉप्टर लुक या चेंडूला. संदीप मार्के ही इज ऑन फायर नाव. 1 more 6. ऍक्शन रिप्ले. हो हेलिकॉप्टर लुक दिला या चेंडूला. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन आणि प्रॉपर कॅमेरा वर्क. ऍक्शन रिप्ले मध्ये रिॲक्शन आपण पाहतात. दीपेश धुळे होते कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. बाट लागली या लेग बिफोर द विकेट साठी फेक अपील. मागचा चेंडू पाहिला तर तितकासा खराब नव्हता जय धुळेचा, परंतु त्या फटक्याला स्ट्रोक बनवलं. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळला संदीप मार्के आणि दीपेश धुळेने काय जबरदस्त कॅमेरा वर्क केला. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 52 वरती इंडिव्हिज्युअल 29 संदीप मार्के. लो ऑफ कमी गतीने टाकला चेंडू. चेंज ऑफ पेस आहे एक्स्ट्रा कव्हरला. ओ 1 more 4 बरोबर क्षेत्ररक्षकांच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरला संदीप मार्केचा सुंदर. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 56 धावा. 1 more बिग हिट. लॉंग ऑनला जेलची शक्यता. दादू पोहोचलेत आणि फलंदाज बाद. आलेले आहेत. नकुलने आमचे जेवणाची भोजनाची चांगली व्यवस्था केलेली आहे. थँक्यू सो मच नकुल. भरपूर प्रेम तुमचं आमच्यावरती राहिलेलं आहे. प्रकाश बदेने जर षटकार ठोकला पहिल्या चेंडूवरती तर रोहित शेठ पवार यांच्या वतीनं 200चं पारितोषिक. कॅप्टनला आम्ही टॉस साठी इन्व्हाइट करतो. दक्ष 11 आणि सेजल 11. 56 धावा पुस्तकावरती. 6 गडी बाद. अंतिम चेंडू जय धुळे. खोलात होता चेंडू. समोर ड्राईव्ह केलाय पीके ना. चेंडू लॉंगॉनला पाठवलाय. क्षेत्ररक्षक कडावचे कळपे साळुंके पोहोचले. 2 रन पूर्ण. लगेच थ्रो जर झाला आता स्ट्रायकिंग एंडला तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते. 5 षटकांचा डाव इथून अटपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 58 धावा. एका सत्राच्या समाप्तीनंतर विजयासाठी 59 धावत संख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे ग्रॅपल स्ट्रायकर्स या टीम समोर. आम्ही विनंती करतोय पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी रेयांशी पालटे आणि जिब्रांशी मालदार यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस आपण करावा. दोन्ही कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण व्यासपीठावरती या. कॅप्टन वरती या. केडी आणि गणेश कॅप्टन वरती या. रेयांशी पालटे आपण पाहिलं तर आमदार साहेबांचे निकटवर्तीय राहिलेले आहेत. प्रसादभाई थोरवे यांच्यावरती त्यांचं जबरदस्त प्रेम राहिलेलं. त्यांच्या वतीनं देखील
ममदापूर चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा पूर्ण झाली तेव्हा देखील बरीचशी चर्चा रेहानजी पाल्टे यांनी आमच्या समवेत केलेली आहे. 2024 हा महत्त्वाचा वर्ष त्यांच्यासाठी आहे. पाहूयात लगेचच करूयात आपण रेहानजी पाल्टे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस. प्रसादभाई तोरवे या स्पर्धेचे लाडके आयोजक उपस्थित आहेत. काटा कॉल केला गणेश सोकट दक्षिण वन टीमच्या वतीनं पडलाय. शापात टॉस जिंकलाय कुणाल दाबनेनं आणि डिसिजन त्यांना पसंत आहे. बॅटिंग पाहूयात केडी डिसिजन बॅटिंगचा घेतलेला. हार्दिक शुभेच्छा दोन्ही टीमला. आणि लगेचच आपण बोलूयात भव्य सन्मानाकडे. आपण लगेचच सन्मान करूयात. मी विनंती करतोय सन्मान करण्यासाठी स्वतः सन्माननीय निलेश तोरवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. जिब्रानचे मालदार साहेबांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. भगव्यावरती निकट प्रेम ज्यांचं राहिलेलं आहे त्यांचे संपूर्ण ममदापूरचे, त्याचबरोबर आमदार साहेबांचे सहकारी प्रसादभाई तोरवे साहेबांचे सहकारी या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जिब्रानभाई मालदार यांचा प्रथमतः आपण भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सर्व युवा शिलेदार आहेत. प्रसादभाई तोरवे यांना घडवलेले युवा शिलेदार त्यांचा सन्मान भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर संजयजी घाटे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा भव्य सन्मान आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. निलेश तोरवे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हे सन्मान घेत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय अली नजे साहेब यांचा देखील भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. शिवसेना युवा सेनाचे हे संपूर्ण शिलेदार आमदार साहेबांचे सहकारी प्रसादभाई तोरवे यांचे सहकारी आहेत. नितांत प्रेम प्रसादभाईंवरती कधी केव्हाही मैत्रीसाठी उपस्थित राहणारे सर्व युवा शिलेदार युवा फळी जे आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा आपण भव्य सन्मान करत आहोत. त्यानंतर विशेष सन्मान आरपी इंटरनेटचे सर्व त्याचबरोबर आमदार साहेबांचे अगदी जवळचे आणि प्रसादभाई तोरवे यांचे जवळचे मित्र सन्माननीय रेहानजी पाल्टे साहेबांचा हा भव्य सन्मान. मॅचला सुरुवात करा. कणाकणात शिवसेना मनामनात शिवसेना निकटवर्तीय भगव्याशी निकटवर्तीय रेहानजी पाल्टे साहेबांचा भव्य सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय सागरजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा लगेचच भव्य सन्मान आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं. सागरजी गायकवाड हे देखील खंदे समर्थक राहिलेले तोरवे साहेबांचे त्यांचा आपण भव्य सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. काही मुख्य विशेष सन्मान होते या व्यासपीठावरती जे आपण पूर्णपणे संपन्न केलेले आहेत. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि मुख्य व्यासपीठावरती सर्व शिलेदारांचं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. आणि पुन्हा एकदा बोलूयात मॅच रंगेल यात मात्र शंका नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये या करूया परिवर्तन. ऐकूयात आवाज समीर सोमणे सरांचा. थँक्यू. धन्यवाद प्रियेश. ग्रॅपल स्ट्रायकर संघ मात्र धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती उतरला आहे. उत्तरार्धामध्ये पहिल्या सत्रात आपण धावा पाहिल्या. CSK चांदई सुपर किंग संघाकडून 58-6 विकेट त्यांच्या गेल्या. 59 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. नितीन धुळे पहिलं षटक टाकतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. कल्पेश साळुंखेने मिडॉनला क्लिअर करत इनफिल्डला क्लिअर करत मात्र तो चौकार खेचला. धावसंख्या ती 5. ऑन स्ट्राईक सागर सावंत. दादू समोर नितीन. वेगवान चेंडू फ्लिक केले. बॉलला मनगडाच्या साह्याने बॉल पाठवला स्क्वेअर लेगला. जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार. चौकार. tenniscricket.in ही वाहिनी या कर्जत प्रीमियर लीग 2024च्या पर्वाचं थेट प्रक्षेपण करते. फुलटॉस बॉल मिडॉनच्या दिशेने फटका खेचलाय. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. कदाचित मिडॉन आणि मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक आहे ती गॅप शोधून काढायची होती.
स्पर्धेचे प्रणेते संकल्पक आदरणीय प्रसादभाई थोरवे या मंचावरती उपस्थित आहेत. कर्जत खालापूर विधानसभा युवा सेना 9 धावा धावफलकावर पहिलं षटक. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं फुल टॉस बॉल सहजरित्या सीमारेषा पार चौकार. 13 चालू पहिलं षटक चालू असताना धावा झाल्या त्या मात्र 13-2 चौकार. सागर सावंत यांच्या बॅटमधून, कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून एक चौकार. चला वेळ जास्त घेऊ नका. स्वतः कर्जत शहराचे प्रमुख अभिषेकजी सुर्वे मैदानावरती उपस्थित राहून आज स्पेक्टॅक्युलर मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी. बॅट आणि पायाच्या मधून चेंडू फरार झाला आणि दांड्या गुल केल्यात नितीन धुळेने सागर सावंतच्या. पाहण्यालायक असेल. बीड एक्सप्रेस, कर्जत एक्सप्रेस. सागर सावंत एक तगडा फलंदाज समोर, ऑन साइडला फ्लिक करायचं होतं परंतु वेगवान चेंडू. क्लीन बोल्ड केलं ते सागर सावंतला. उजवी यष्टी वाकवली आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन पा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर आहे 13. कर्जत प्रीमियर लीग 2024. काही पारितोषिक आहेत कल्पेश साळुंकेसाठी. प्रत्येक षटकाराला रोहित पवार यांच्याकडून 200 आणि सलग 3 षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज अशी ही पारितोषिक. आणि 13-1 पहिलं षटक येथे समाप्त झालंय. नेक्स्ट मॅच दक्ष 11 वर्सेस सेजल 11. आजच्या दिवसातील हा 10वा सामना सध्या मैदानावरती चालू आहे. पहिल्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये कर्जत विरोधात खालापूर आपण ही लढत पाहिली. त्या लढतीमध्ये खालापूर संघ विजयी झाला. त्याचबरोबरीने NB फाउंडेशन 4545 हा संघ क्वालिफाय झाला. ध्रुव एंटरप्राइजेस कडाव हा संघ क्वालिफाय झाला. काल 3 सामने 3 संघांनी जिंकले होते. नेट रन रेटच्या आधारावर झांजे ब्रदर्स आणि श्री 11 बादशाह 11 हे 2 संघ मात्र क्वालिफाय झाले. आणि आज आपण पाहूया आजचा ग्रुप तर खूप खतरनाक आहे. अनेक अप्स अँड डाऊन्स आहेत. क्लिष्ट काम आहे स्कोररला देखील. कल्पेश साळुंके ऑन स्ट्राइक. वैभव थेरे टीमचा कॅप्टन गोलंदाजीसाठी. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. धाव अजिबात घेतली नाही कल्पेश साळुंके आणि विकी गुंजाळने. विकेट गेले सागर सावंतची. दुधाने तोंड पोळलं ना की माणूस ताकही फुंकून पितो असं म्हणतात. दादूची विकेट गेल्यानंतर थोडा दबाव आहे कल्पेशवर. विकीवरती देखील विकेट द्यायची नाहीये. 59 धावांचा पाठलाग करायचे वैभव थेर. पुन्हा तोच प्रयत्न. राईट आर्म राऊंड द विकेटने अँगल बनवत गोलंदाजी करतोय सध्या वैभव थेर. मोठ्या टप्पा पडला. अतिरिक्त उसळी मिळाली या चेंडूला. दुसरं षटक बारगस्ते पॉवर प्लेचं दुसरं षटक. एका बाजूला संजयजी कोळंबे, मोहनजी धस साहेबांचा CSK चांदई सुपर किंग्स एकदा विजेते ठरले 4थ्या पर्वामध्ये. कशळे येथे तेव्हा स्पर्धा झाली होती. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ग्रॅपल स्ट्रायकर ते देखील चॅम्पियन राहिले त्या स्पर्धेचे. बॅकफुटला जात बॉल उडवला स्टेजच्या वरतून. पाहुण्यांना सलामी देणारा हा दमदार षटकार. ऑन साइडला फटका. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना डगआउटच्या दिशेने मारलेला षटकार होता. धावसंख्या 19.
या षटकारासाठी रोहित पवार यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज आणि पुढील प्रत्येक षटकारासाठी कल्पेश साळुंकेच्या रोहित पवार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज. ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी पैसे जमा केलेत. नाहीतर कधी कधी असं होतं की पैसे जमा करत नाही काही, मग समालोचकांना शोधावे लागतात मॅच संपल्यानंतर, कारण खेळाडू शोधत येतात समालोचकांना. सलग 3 षटकारांना 3000. अगेन इज शॉर्ट पिच, फेवरेट स्ट्रोक आहे. कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल उडवलाय. कमालीची फटकेबाजी, जणू काय वीरेंद्र सेहवाग आलाय फलंदाजीसाठी. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचला 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 24 वर 24. ग्रॅपल स्ट्रायकर सतीशजी गायकर साहेबांचा हा संघ, ज्यांनी या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था देखील आम्हाला करून दिलेली आहे, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचा षटकातील हा शेवटचा चेंडू. विकी गुंजाल आपल्या अनोख्या स्टाईलनं बॉल भिरकावून देतोय ऑन साइडला स्क्वेअर लेगला. आणखी विरोधात दहिवलीचा सुपरस्टार फलंदाज समाप्तीनंतर 30-18 चेंडू 29 धावसंख्येची गरज. 18 चेंडूंमध्ये 29 धावा करायचे, तर दुसऱ्या षटकात तब्बल आक्रमण राहिलं ते 17 धावसंख्येचं. हा सामना ग्रॅपल स्ट्रायकर्स त्याचबरोबरीने CSK साठी फार महत्त्वाचा आहे. विजय पाहिजे त्यांना. 18 चेंडू 29 धावा करायचे. शेवटच्या रात्रीमध्ये जेव्हा क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलच्या लढती असतील रविवारी, कल्याणचे खासदार अर्थातच संसद रत्न नुकताच त्यांना पुरस्कार जाहीर झालाय लोकसभेचा, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांची उपस्थिती, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे विरोधात रायगड हा महासंग्राम मात्र असेल. फुलटॉस बॉल, कव्हर्सला फटका केसलाय. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून चौकार. टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. तर सन्माननीय संघाचे संघमालक नितीनजी बडेकर साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. रेहानजी पालटे साहेब आणि त्यांचा संपूर्ण ताफा या स्पर्धेच्या ठिकाणाहून रजा घेतो. त्यांचं विशेष मनपूर्वक आभार आम्ही आयोजकांच्या वतीने व्यक्त करतो. धन्यवाद. 34 धावा धावफलकावर. नुकताच नितीनजी बडेकर साहेबांचं आगमन झाले, त्यांचा संघ क्वालिफाय झाला. NB फाउंडेशन 4545 आकाश गायकर या टीमचा कॅप्टन. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सिंगल येथे घेतली जाते. नितीन धुळे गोलंदाजी करतोय. धावसंख्या 35, 59 धावसंख्येचा पाठलाग. हे षटक नितीनचे फार महत्वाचं आहे CSK साठी. विकी गुंजाल प्रत्येक शॉट मागे हेलिकॉप्टर त्याचा दिसतो. हेलिकॉप्टरची राईड घेण्यासाठी हा फलंदाज नेहमीच रेडी असतो. उद्या
महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्याध्यक्ष आदरणीय पूर्वेशजी सरनाईक अर्थातच आदरणीय प्रतापजी सरनाईक यांचे सुपुत्र या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि शेवटच्या रात्रीमध्ये डॉक्टर श्रीकांतजी शिंदे संसद रत्न आणि आपले खासदार अप्पाजी बारणे साहेबांची उपस्थिती मात्र आपल्याला इथे लाभणार आहे आणि त्या दिवशी महासंग्राम असेल KPL मध्ये रायगड विरोधात ठाणे सर्वाधिक चर्चेचे खेळाडू ठाणे टीमचे नक्कीच पाहायला मिळणार आहेत रायगडचे सुपरस्टार धुरंधर खेळाडू रात्री शेवटच्या रात्रीमध्ये त्यांचं घमासान युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल 37 धावा 3रं षटक विकी गुंजाल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करतोय प्रॉपर टायमिंग नाहीये एक धाव मात्र इथे जोडली जाते एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 37 वरती धावांवरती 38 धावा झाल्यात धावांवरती अंकुश लावण्याचं काम या षटकामध्ये नितीन धुळेने केले पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर मात्र 4 सिंगल मात्र दिल्यात नितीनने हेच करायचे त्याला आपल्या नावाला साजेशी पहिल्या ओव्हरमध्ये कामगिरी करू शकला नाही परंतु सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक केले त्याने समोर कल्पेश हलक्यातनं दिशा द्यायची होती चांगला टप्पा चांगली लाईन वेगही तितकाच प्रचंड 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल वेगवान चेंडूचा फायदा उचलण्यासाठी फक्त बॉल स्टिअर करायचं होतं कल्पेशला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न परंतु 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 38 धावा झाल्या 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 21 धावा ऑर्गन डोनेट कप 2024 ही स्पर्धा तुमच्यासाठी येते 20 आणि 21 जानेवारीला या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे 40+ आणि 50+चे खेळाडू ऑर्गन डोनेट करणार आहेत मरणोत्तर अवयव दान जे आपण पाहतो नेहमी आणि त्यांनी आव्हान केलं प्रत्येकाला की आपल्याला हे करायचं असेल तर आपण 20 आणि 21 तारखेला इथे या आणि नक्कीच आपण पाहतोय की समोरचा ज्याला गरज असेल त्या अवयवांची त्याचं आयुष्य मात्र उजळून जाईल म्हणून विनंती आहे सर्वांना 20 आणि 21 तारखेला आपण जरूर या पहिला चेंडू डॉट इथे काढलाय कल्पेश ठाणगे मराठे वडवली संघाचा हा खेळाडू परंतु इथे व्हाईट बॉल शेवटी कॉल दिलाय आमची देखील फिरकी घेतली पंचांनी थोडा उशिराने मात्र इथे डिसिजन एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते 12 चेंडू आणि आता गरज असेल 20 धावांची कल्पेश साळुंखेसाठी सलग 3 षटकारांसाठी नितीनजी बडेकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज विकी गुंजाल ऑन स्ट्राईक आहे 12 चेंडू 20 ची गरज महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी विजय फार गरजेचा आहे जिंकणं फार गरजेचं आहे धीम्या गतीचा बॉल थोडा खोलात टाकला होता ऑफ स्टंपवरचा हा बॉल समोर लॉंग ऑफला खेचलाय एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 40 वर 59 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग मात्र इथे चालू आहे ग्रॅपल स्ट्रायकर्स टीम कडून ऑन साइडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला सुधीर पवार हे वेगाने येतोय त्याला ठाऊक आहे प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे हा सामना जिंकणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे ऑर्गन डोनेट कप 20 आणि 21 तारखेला पाहणार आहोत आणि त्याचबरोबरीने आमदार साहेबांच्या वतीने वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने महाआरोग्य शिबिर 21 जानेवारी 2024 ला 9 ते 2 वाजेपर्यंत शिवतीर्थ
हॉल पोसरी येथे मात्र होणार आहे. आवर्जून प्रत्येकाने लाभ घ्यावा. महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरची मोफत तपासणी हे फार गरजेचं आहे. कारण अगदी आपण पाहिले जेव्हा मुख्यमंत्री साहेब आले होते ऐतिहासिक लोकार्पणासाठी, त्यावेळी त्यांनी आपल्या कर्जतसाठी हॉस्पिटलसाठी दिलेलं सर्वात मोठी घोषणा आपल्यासाठी फार महत्त्वाची होती. फटका इथे फसलाय. पाहूया झेल होईल का. एक्स्ट्रा कव्हरला असलेला क्षेत्ररक्षक झेल घेतोय. सेलिब्रेशन त्याला ठाऊक आहे. अजिंक्य होता. विकेट पाहिजे होती कल्पेशची. मोठा अडथळा दूर केलाय कल्पेश ठाणगेने. कल्पेशने एक लाईन पकडल्या आणि एक्स्ट्रा कव्हरला असलेला खेळाडू कव्हर पॉइंटला गेला. त्याने झेल घेतला. अजिंक्य सेलिब्रेशन पहा अजिंक्यचं. आणि त्यानंतर सुधीर पवार आणि त्याचबरोबरीने कल्पेशची मैत्री आपल्याला पाहायला मिळाली. शेवटी एकमेकांच्या विरोधात खेळतायत, परंतु कर्जतचेच आहेत ना सर्व शिलेदार. त्यांना ठाऊक आहे कल्पेश किती महत्त्वाचं आहे. सुधीरला देखील ठाऊक होतं. तिसऱ्या षटकात धावा ज्या कमी आल्या त्याचा दबाव होता. मोठ्या फटक्याची गरज होती. 8 चेंडू 17ची आता गरज आहे. 42 धावा झाल्यात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय सोमेश्वर मसने. आणि हे चांगली इनिंग खेळली. प्रकाशने पहिल्यांदा अभिनंदन केलं आणि त्यानंतर सुधीर पवार आणि कल्पेश साळुंके पहा विकेट गेले आणि त्याला ठाऊक आहे सुधीर पवारला की ही विकेट माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. यापेक्षा आणखी काय पाहिजे. हाच तर खरा क्रिकेटचा आनंद आहे जो घेण्यासाठी ते तमाम क्रीडा रसिक जमलेले आहेत. त्यांचा मी आमदार महेंद्र शेठ तुर्वे साहेबांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. प्रसादजी तुर्वे यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. 8 चेंडू 17ची गरज. कोण जिंकणारा सामना CSK की ग्रॅपल स्ट्रायकर्स. आणि खेक यॉर्कर बॉल परंतु खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. होणार नाही मिस्टेक. वैभव थेर कॅप्टन सोमेश्वर मसने माग. थोडा एकतर्फी झाला. पहिल्या रात्रीमध्ये देखील अशीच कमाल धमाल पाहिली. लास्ट बॉल पर्यंत सामने उद्याही तसेच घडतील. आणि शेवटच्या रात्रीमध्ये तर घमासान युद्ध आहे. रायगड विरोधात ठाणे हा महासंग्राम. मोठमोठ्या पाहुण्यांची उपस्थिती. उद्या युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अर्थातच पूर्वेशजी सरनाईक साहेबांची उपस्थिती मात्र तुम्हाला या मंचावरती लाभेल. शेवटच्या रात्रीमध्ये आपले खासदार आदरणीय श्रीरंग उर्फ आप्पासाहेब बारणे यांची उपस्थिती तुम्हाला या मंचावरती लाभेल. अर्थातच नुकताच ज्यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे डॉक्टर श्रीकांतजी एकनाथरावजी शिंदे साहेब यांची देखील उपस्थिती या क्रीडांगणावरती शेवटच्या रात्रीमध्ये असेल. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने 21 जानेवारीला आमदार साहेबांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन देखील शिवतीर्थ पोसरी येथे करण्यात आलेलं आहे. 42 धावा. कव्हरच्या दिशेने ओमकार भासेचा फटका. मिस टाइम थोडा राहिला होता. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू अजिंक्य तिथे आहे. फेक करतोय. चेंडू पोचेल तत्पूर्वी इकडे धावतायत तिकडे धावतायत. सर्वांचं लक्ष खेळपट्टीकडे. सामना तसाच रंगतोय. कल्पेश ठाणगेने काय षटक टाकले पा. कम्मालीचं षटक. फक्त धावा दिल्या त्याने 5. फक्त 5 दिल्या. मराठी वडवलीचा हा खेळाडू त्याने धावा दिल्या 5 आणि चांदई सुपर किंग्ज या टीमला मॅच मध्ये त्याने आणलंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र गरज असणार आहे 16 धाव संख्येची.
कधी काय घडेल याचा काही नेम नाही. सुधीर पवार काहीतरी चर्चा करतायत पंचांसमवेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16ची गरज. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या त्वरित, जास्तीचा वेळ करू नका. या अगोदरचा सामना CSKने जिंकलाय. हा त्यांचा शेवटचा सामना आहे. ग्रॅपलचा एक सामना बाकी आहे. दक्ष 11 वर्सेस सेजेल 11 नेक्स्ट मॅच आहे. त्यांचे शेवटचे सामने असतील. मजा आहे या ग्रुपमध्ये. सुधीर पवार शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये. एक्सपिरियन्स प्लेयर घेतलेत CSKने. सुरुवात थोडी खराब राहिली. खराब नाही, चांगलीच होती, फक्त शेवट करता आला नाही. 6 चेंडू 4चा सामना त्याने गमावला. DJ मास्टर आतुरतेने वाट पाहतायत सिच्युएशन कोणती असेल, मी गाणं कोणतं लावू. जय साऊंड सर्व्हिसचे आमचे DJ ऑपरेटर अक्षय शेखरजी बासे यांचा हा DJ. tenniscricket.in वाहिनी, मला असं वाटते केबलवरती देखील ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम आदरणीय प्रसादजी तुर्वे यांनी केलेलं आहे. ही स्पर्धा पाहूया. कर्जतची स्पर्धा आहे, ती घराघरामध्ये पोहोचली पाहिजे. शेवटचं षटक, 6 चेंडू 16ची गरज. अनेक फेरबदल फिल्डिंगमध्ये करतोय विकेट कीपर नितीन शिनारे, एक्सपिरियन्स प्लेयर आहे. समोर ओमकार बासे, बेधडक फलंदाज. अगोदर शफल झाला, वेगाने टाकला होता चेंडू, पाठलाग केला होता तो सुधीर पवारने. चमत्कारी का गोलंदाजी सुधीर पवार, जो करतो फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये वार, त्याचं नाव सुधीर पवार. पहिला चेंडू निर्धाव, 5 चेंडू 16ची गरज. नॉन स्ट्रायकिंग एडलाय तो विकी गुंजाल. लक्ष सुधीर पवारचं त्याच्यावरती देखील आहे. सांगतोय पंचांना की बॉल टाकण्याच्या अगोदर क्रीज सोडली नाही पाहिजे. आणखी एक 5वा चेंडू. एक धाव इथे कंप्लीट झाले. ड्रामा नाटकालाही लाजवेल आता खेळ सध्या मैदानावरती. बाईकच्या स्वरूपात एक धाव. 4 चेंडू, आता गरज असेल ती 15 धावांची. 4 चेंडू 15. बरंच काही घडतंय. मैदानाच्या बाहेरून चर्चा होत आहेत की कदाचित स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला असता तर तिथे बाद झाला असता, परंतु आतमध्ये काय चालू आहे. मराठीत एक म्हण आहे साधी सोपी, ज्याची जळते त्यालाच कळते. 4 चेंडू जिंकण्यासाठी 15ची गरज. प्रेशर दोन्ही बाजूने दबाव आहे. CSK वरती देखील, ग्रॅपल स्ट्रायकर्स वरती देखील. अद्यापही सामना कोणत्या बाजूने झुकला नाहीये. बॅट पाक गरकन फिरवली होती परंतु इम्पॅक्ट नाहीये. टप्पा पडतोय सुधीर पवारचा आणि चेंडू देखील वळण घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 15. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा होत्या त्या 30 धावा होत्या. त्यानंतर अगदी आपण पाहतोय नितीन धुळे आणि कल्पेश ठाणगेने टाकलेल्या 2 ओव्हर फार महत्वाच्या राहिल्या, फार महत्वाच्या. विकी गुंजालच्या बॅटची कडा, मागे चाललाय चेंडू. फक्त एकच धाव मात्र घेतली जाते. 59 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र 45 वरती. जिंकण्यासाठी गरज आहे ती 14 धावांची. 2 चेंडू 14 धावा. अशक्य असा वान आहे. सुधीर पवारने चुकी केली तरच ग्रॅपल स्ट्रायकर्स हा संघ या मॅचमध्ये येऊ शकतो. CSK संघ हा शेवटचा सामना आहे त्यांच्यासाठी. विजय फार महत्वाचे. 2 सामने जिंकायचे जेणेकरून आपण सुपर 8च्या रेसमध्ये राहू शकतो. 2 चेंडू 14ची गरज. पुन्हा एकदा सुधीर पवारनं फसवलं फलंदाजाला. चमत्कारावरती विश्वास ठेवणारा सुधीर पवार कर्म देखील तितकेच चांगलं करतोय सध्या मैदानावरती. चमत्काराला नमस्कार होतो, परंतु त्यासाठी मेहनत घेतली सुधीर पवारने. गेल्या पर्वात देखील रिया 11 टीमसाठी चांगली कामगिरी केली होती आणि आता CSK साठी. शफल झाला बॅटर, गुडघे टेकून बॉल पाठवलाय सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार, परंतु विजयी झालाय 7 धावांनी तो मात्र चांदई सुपर किंग्ज हा संघ. 51 हे लक्षात असू द्या. चला चला प्लीज 11 या मॅचचा मॅन ऑफ द मॅच